नंदी, सर्व देवसेनेला युद्धासाठी सज्ज व्हायला सांग. आता तो क्षण समीप आला आहे. आता युद्धाला प्रारंभ होणार आहे. रविंदु दावानला पूर्ण भाई, सतेज नेत्रे तिमिरौघ जाई. ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नारायण नारायण. तर कृतयुगात मणी आणि मल्ल यांच्या कृत्याबद्दल त्यांना शासन करण्यासाठी श्री महादेवांना श्री मार्तंड भैरवांचा अवतार धारण करावा लागला. त्यांनी हा अवतार घेतला आणि मणी आणि मल्लांविरुद्ध युद्ध पुकारले. श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार सर्व देवसेना कैलासात एकत्र जमली आणि पुष्पक विमानातून सर्व देवसेनेने श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार प्रस्थान केले. मल्लासुराच्या मल्हारपुरा नजीक देवसेनेने आपले शिबिर उभारले आणि युद्धाच्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहू लागले. नारायण नारायण. तर भक्तजन हो, तुम्ही आता असे म्हणाल की हे सर्व तुम्हाला आख्यानातून याआधी कळले आहे, तरीही हे मी सगळं का सांगतो आहे. तर यालाही एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे ज्या युद्धासाठी सारे जण आतुर होते, ही सृष्टी ज्या महासंग्रामाची प्रतीक्षा करत होती, त्या महासंग्रामाला आता प्रारंभ होणार होता. युद्धाचा तो पहिला दिवस होता. देवसेनेकडून देवेंद्र युद्धाला प्रारंभ करणार होते आणि दैत्यांकडून निर्जरध्वंसी याच्याकडे नेतृत्व सोपवले होते. आपापल्या सेनानायकांच्या आज्ञेनुसार आणि त्यांनी ठरवलेल्या युद्धनीतीनुसार दोन्ही पक्ष आता सज्ज होऊ लागले होते. देवसेनेच्या शिबिरात जसे तयारीचे वातावरण दिसत होते, तसेच ते दैत्य सेनेच्या शिबिरातही दिसत होते. युद्धाच्या पहिल्याच दिवशी देव आणि दैत्य हे आपापल्या सैन्यासह युद्धभूमीकडे निघाले होते.